नमस्कार रसिक हो, मी आभा निवसरकर तुम्हा सर्वांचे अभिवादन करते. आज आम्ही रचनाकारच्या या मुलाखतीत या बैठकीत आपण भेटणार आहोत एक युवा ऊर्जावान कवी चिन्मय पराडकर यांना. हे हिंदीत उत्तम गझल लिहितात आणि ह्याच क्षेत्रात गझलच्या क्षेत्रात ते आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर चला गप्पा करूया चिन्मयशी. चिन्मय कहाणी, अकविता, अतुकांत कविता, आधुनिक कविता असे अनेक विधा आपल्याकडे आहे. तर या सगळे असे प्रकार असताना तू गझल याकडे कसा वळला? नमस्कार ताई. सर्वात आधी तर मी खूप खूप आभार मानतो आम्ही रचनाकार या समूहाचे, की आपण मला ही संधी दिली आणि आपण ही अ, वैयक्तिक ही चर्चा करू शकतोय. अ, माझ्या मते सोशल मीडियाचा ह्याच्यावरती खूप एक प्रभाव आहे. कारण की आजकाल आपण बघतो की आपलं जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया आणि इंटरनेट ह्याच्या संपर्कात जातो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा मशीन लर्निंग म्हणा, त्याच्यामुळे तोच कंटेंट किंवा तोच तोच एक आर्ट फॉर्म किंवा तोच मटेरियल आपल्याला समोर दिसतो, जो की जास्त प्रचलनात असतो. अ, मी एक हिंदी माध्यम शाळेतून शिकलोय 12वी पर्यंत. खूप चांगला, खूप खूप एक उत्तम आणि खूप गुणी लेखकांनी लिहिलेला अ, अ, साहित्य आम्ही वाचलेलं आहे. तो पण वाचला, जो पाठ्यक्रमात होता, त्याच्या व्यतिरिक्त पण वाचण्याची आवड होती. पण जेव्हा गझल किंवा आधुनिक ज्याला आपण कंटेम्पररी असं म्हणतो, आधुनिक जे प्रचलनमध्ये आहे साहित्य किंवा काव्य, त्याच्या जेव्हा संपर्कात आलो, तर त्याची एक रूपरेखा किंवा त्याची जी बनावट आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, ते मला त्याने एक विशेष आकर्षित केलं. गझलचा कारण की मला माहिती आहे जेव्हा मायमावशीमध्ये मी लिहायला सुरुवात केली, त्यावेळेस उदय ढोळी काका आणि वैभव पुरोहित असे किमान 2-3 लोकं होते, जे की गझल किंवा हिंदी अशा कविता करायचे. अ, तर माझ्या गझलांना चांगला प्रतिसादही मिळाला आणि तिथूनच मला जास्त त्याच्याबद्दल वाचण्याची आवड झाली आणि त्याच्या ज्या तकनिकी त्याचा जो एक ढाचा आहे, तो शिकायचा अवसर मिळाला आणि अ, त्याचा जो तकनिकी ढाचा आहे तोच त्यानीच मला जास्त आकर्षित केलं. अ, की 2 त्यात पंक्त्या असतात. 2 म्हणजे एक शेर असे वेगवेगळे शेर करून जोडून ती एक गझल निर्मिती होते. त्याच्यात एकही शेर दुसऱ्या शेरहून आवश्यक आवश्यक नाहीये, की त्याचा एक शेरचा दुसऱ्या शेरशी संबंध असो. तर एक एक शेर आपल्या स्वतःमध्येच एक पूर्ण कविता असते. तर तो एक जो ढाचा आहे त्यामुळे मला गझल खूप आवडली. दुसरं की त्याची जी भाषा आहे, खूप जास्त क्लिष्ट नसून एक साधारण वाचकाच्या अ, डोक्याला आणि मनाला भिडते. ती समजण्यात येते आणि आपण जास्त त्याच्याशी संवाद साधू शकतो, गझल वाचणाऱ्याशी किंवा लिहिणाऱ्याशी. म्हणून गझल ही विधा मला जास्त आवडली आणि ह्याचा एक खूप अ, अ, मूलभूत कारण असंही आहे, की आजकालच्या संदर्भात आजकालच्या ह्याच्यामध्ये जास्त तोच कंटेंट किंवा तोच साहित्य आपल्याला दिसतो, सोशल मीडिया असो किंवा दुसरं काहीही असो. म्हणून गझल ह्या विधात माझी रुची जास्त झाली. तर तुझी पहिली गझल जी होती हं. ती कशी उद्भवली, कशी जन्माला आली? पहिली गझल मला आठवतंय, मला मायमावशी समूहात आपला साद उपक्रम चालायचा एक. त्याच्यामध्ये प्रत्येक कवीला आपल्या लिहिलेल्या 3 किंवा 5 रचना सादर करायच्या असायच्या.
आणि सर्वात आधी माझ्याकडे फक्त एक कविता होती, एक मराठी कविता होती जी अ, यादृच्छिकपणे माझ्या मनातनं उद्भवली होती. पण मध्ये प्रस्तुत करायला माझ्याकडे कमीत कमी 3 ते 5 रचना हव्या होत्या आणि त्यावेळेस जेवढंही मी वाचत होतो किंवा बघत होतो, त्यात गझल हाच प्रकार जास्तीत जास्त मला वाचायला किंवा बघायला मिळत होता. आणि ती जी रूपरेखा आहे, त्याची जी रचना आहे, त्याचा जो ढाचा आहे, तो एक माझ्या मनात होता, की अशा प्रकारे एक शेर शेर लिहिला जातो. तर एक दिवस असंच बसल्या-बसल्या एक 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 पंक्ती माझ्या मनात आली आणि मला असं वाटलं, की मी त्याला अजून एक एक चांगलं रूप देऊ शकतो आणि ह्या 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 तुकवरती किंवा गझलमध्ये ज्याला टेक्निकली म्हणतात रदीफ आणि काफिया, त्याच्यावर आधारित मी एक लंबी 6-7 शेरची गझल मी तयार करू शकतो आणि तशी ती एक गझल तयार झाली आणि खूप चांगला प्रतिसादही त्याला साद उपक्रमात मिळाला. तर आज ऐकवायला ती गझल ठेवली आहे की आज वेगळ्या रचना तू आणल्यायस आपल्या बरोबर? माझ्याकडे वेगळ्या रचनाही आहेत, पण आपण म्हणतो, की जो पहिला असतो तो एक विशेष प्रिय असतो आपल्याला. करेक्ट. तर बरोबर. जसं-जसं मी पुढे लिहत गेलो, माझं लेखन कलापक्ष आणि भावपक्ष दोघांवर मला असं वाटतं, की मी पण काम केलं आणि जसा मला प्रतिसाद मिळाला त्याच्यावरून पण मी सांगू शकतो. तर पहिली जी रचना होती ती बहुतेक मीटरच्या प्रमाणावर किंवा रदीफ काफ्याच्या प्रमाणावर थोडी वर-खाली असू शकते. पण आपल्याला पहिली ऐकवायची आहे तर मी पहिला जरूर पहिली रचना जी आहे माझी गझल म्हणून ती मी ऐकवेन. ह्याचं शीर्षक होता सवाब. तसं गझलचं काही शीर्षक नसू शकतं. कारण की मी म्हणालो गझलमध्ये प्रत्येक शेर एक आपल्या आपमध्ये एक कविता असतो. तरी मी लिहिलं होतं की वो वो एक दिन सारा हिसाब मांगेगा, वो एक दिन सारा हिसाब मांगेगा, तुझसे तेरे किए का जवाब मांगेगा। जब बट रही होंगी खैरात में हकीकतें, जब बट रही होंगी खैरात में हकीकतें, तू तब भी उससे भीख में ख्वाब मांगेगा। यूं यूं घर कर चुकी है हैवानियत यहाँ, यूं घर कर चुकी है हैवानियत यहाँ, देखना आदमी भी कल को हिजाब मांगेगा। तो काळ असा होता की आपण अ, अ, वर्तमानपत्रात दररोज अशा एक एक नकारात्मक बातम्या ऐकायचो. तर त्यावरून हे होतं की यूं घर कर चुकी है हैवानियत यहाँ, देखना आदमी भी कल को हिजाब मांगेगा। अभी तो रद्दी के भाव बेच दिया करता है, अभी तो रद्दी के भाव बेच दिया करता है, जब कीमत का इल्म होगा तो तू भी किताब मांगेगा। वाह. एक एक इसी बात की तो रईसी है लोगों में आजकल, एक इसी बात की तो रईसी है लोगों में आजकल, हर किस्म का मिलेगा, तू जैसा भी नकाब मांगेगा। आणि ह्याचा शेवटचा शेर असा आहे की जन्नतें जन्नतें नेकी करने वालों को ही नसीब होती हैं, जन्नतें नेकी करने वालों को ही नसीब होती है, तू सोच ले तू किससे सवाब मांगेगा। सवाब आपण म्हणतो पुण्याला, तर करेक्ट. तू सोच बरोबर. ले तू किससे सवाब मांगेगा। वाह! 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 चिन्मय. खूपच छान. तर जेव्हा तू काफिया बसवतो हां. गझलचा, तर खूप असं कठीण नाही वाटत का? कारण मी जेव्हा विचार करते तर माझी प्रकृतीच नाहीये गझल लिहायची. म्हणजे जितकं काम त्याच्यावर करावं लागतं हं. तेवढं धैर्य अगदी ह्याच्यातही तर तुला एक गझल लिहायला सामान्य तर किती वेळ लागतो? अ, ते सगळं म्हणजे लयवरती अवलंबून असतो माझ्याप्रमाणे. अ, गझलचा जो प्रमाण आहे त्याच्यामध्ये रदीफ, काफिया, तुक-तुकांत हे खूप महत्वाचं असतं आणि आपण अ, अ, ह्याच्याच सोबत बोलत होतो एक अतुकांत कवितेच्या बद्दल. त्याच्यामध्ये माझ्याप्रमाणे भाव महत्वाचे जास्त असतात, पण ह्याच्यामध्ये भावांसोबत रदीफ, काफिया आणि तुक-तुकांत पण महत्वाचं असतं. तर गझल लिहिताना
बिलकुल थोडंसं अवघड जातं. कारण की आपण त्या वातावरणात नाही वाढलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप उर्दू वाचली किंवा शिकवली जाते. जास्त जास्त जे आपले दैनिक बोलचालीचे शब्द असतात आणि आपण एक अमराठी क्षेत्रात वाढलेले आहोत. त्यामुळे पण आणि जेवढ्याही आपण टेलिव्हिजन किंवा चित्रपटात हिंदी चित्रपटांमध्ये बघितलंय, तेवढीच आपली एक शब्दावली सीमित असते. तर हे मी स्वीकार पण करतो, की माझाही अजून शब्दकोश तेवढा असा समृद्ध नाहीये. तरी पण म्हणजे जास्त जास्त वाचून-वाचून किंवा जास्त जास्त ऐकून-ऐकून मी प्रयत्न करतो, की माझा शब्दकोश समृद्ध व्हावं आणि अ, नेहमी गझलचा पहिला शेर, गझल कधी पण विचार करून मला असं वाटतं, की गझल किंवा कोणतीही कविता त्याची जी सुरुवात आहे, त्याचा जो प्रारंभ आहे, तो ठरवून नाही लिहू शकत आपण. पहिला भाव अचानक मनात येतं. तसंच पहिल्या गझलच्या प्रत्येक पंक्तीला मिसरा म्हटलं जातं. तर पहिला मिसरा अचानकच मनात येतो. कोणत्या भावाला मनात ठेवून अ, तो पहिला एक मिसरा बनतो आणि त्याच्यामध्ये जो शेवटचा शब्द असतो ज्याच्यावरती आपण रदीफ काफिया बसवतो. अ, मग तिकडे थोडासा एक काही घटजोड करावी लागते असं असं वाटतं, की भाव तर अजून तोच आहे. पण ह्याला जर मी शब्द इकडचा तिकडे केला किंवा एक दुसरा पर्यायवाची वापरला, तर हा एक चांगला मिसरा बनू शकतो आणि मग त्याच्यावरती एकानंतर एक काफिया पैमाई करून मग ती गझल निर्मिती होऊ शकते. तर गझल लिहिताना नेहमी पहिला मिसरा थोडासा अवघड असतो. त्यानंतर जर भाव पण अगदी मनातून आले आणि ते रदीफ काफियावर पण बसले, तर मग ते सोने पे सुहागा वाली बात होती है. आणि अदरवाईज एक एक रिव्हर्स इंजिनिअरिंग पण असते, की आपल्याकडे आता रदीफ काफिया मिळालेला आहे. आता आपण त्याला स्थिर ठेवून 5 शेर आपण जोडायचे आणि एक गझल तयार करायची. तर त्याचे 2 पथ आहे मला असं वाटतं. पण नेहमी पहिला जो मिसरा असतो किंवा पहिला जो शेर असतो तो अवघड असतो बनवणं. बरं, बरं. आणि तू जेव्हा म्हणजे तुझी जी गझल आहे त्याची जी एक पंक्ती आहे, हं, काही-काही आपण बघतो की त्या पंक्ती खूप लांब असतात. हं. तर छोट्या मीटरच्या तू गझल लिहितो जनरली की मोठ्या मीटरच्याही लिहायला आवडतात? अ, जसं आजकाल प्रचलित आहे अ, हिंदी हिंदी क्षेत्रात तर अ, थोडासा अजून मला असं वाटतं, की हिंदी क्षेत्रात गझल अजून तशी वाढलेली नाहीये. पण अ, YouTube आणि दुसरे साधन आपल्याकडे इतके आलेत, की आपल्याला बाहेरच्या देशांचे अ, साहित्य ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात आणि तिथे मुख्यतः मी असं बघितलंय, की तिकडे मोठ्या ह्याला आपण तकनीकी शब्दात बहर म्हणतो. छोटी बहर की गझल, मध्यम बहर की गझल आणि बडी बरोबर, बहर की गझल. बरोबर. तर तिकडे बडी बहर की गझल अशा बऱ्याच मात्रात प्रचलित आहे. छोटी बहर की गझल पण लिहितात, पण तिकडे बडी बहर की गझल खूप प्रचलनमध्ये आहे. जेवढं काही मी लिहिलंय तेवढ्यात जास्तीत जास्त मध्यम बहरचे गझल आणि इक्का-दुक्का आपण म्हणू शकतो छोट्या बहरच्या गझली आहेत. बडी बहरच्या गझलमध्ये मग तसं असतं, की मला असं वाटतं, की 1-2 शेर आपण आपल्याला काढता येतात. पण ती एक 5 5 शेरची कारण मिनिमम 5 शेर असतात एका गझलमध्ये. तर ते 5 शेरची गझल एक तयार करायला थोडंसं क्लिष्ट होतं ते. आणि तोच भाव पहिल्या गझलचा एक त्याची एक कसोटी आहे गझलची, की 5ही शेरमध्ये तोच भाव आणि तोच एक प्रामाणिकपणा पहिल्या शेरपासून शेवटच्या शेरपर्यंत तो कायम राहिला पाहिजे आणि तेव्हा ती एक गझल मुकम्मल गझल अशी म्हटली जाते. तर त्या मोठ्या बहरच्या गझलीमध्ये मला असं वाटतं, की ते एक थोडंसं अवघड आहे मेंटेन करणं. तर मी मुख्यतः जास्त करून मध्यम बहरच्या गझल जास्त केल्या आहेत. जेव्हा तू लिहायला सुरुवात केली, तर ती सुरुवात गझलनी झाली की कवितांवर तू
आधी प्रयत्न केला आणि मग कधीतरी ते लक्षात आलं की नाही आपल्याला तर गझल लिहायलाच आवडते. जसं मी म्हटलं, की माझी अगदी पहिली रचना ज्या रचनेने मला मायमावशीत जागा दिलवली, ती रचना एक मराठी कविता होती. त्याचं शीर्षक होतं कृती. आणि पण जसं-जसं मी जास्त करून वाचत गेलो, कारण आपल्या समूहात इतके वरिष्ठ आणि इतके गुणी साहित्यकार आहे आणि कधी-कधी त्यांची भाषा वाचून शिकायला तर खूपच आहे, पण असं वाटतं की इथे पोहोचायला आपल्याला अजून खूप वेळ लागेल आहे. आणि असू शकतं की हा आपला अ, अ, मजबूत पक्ष नसेलही. तर जसं-जसं मी वाचत गेलो आणि जसं-जसं माझी आवड पण वाढत गेली वाचनामध्ये, तर मला असं वाटलं की हां, गझल हा एक प्रकार आहे, जो मला वाचायलाही आवडतो आणि मला प्रस्तुत करायलाही आवडेल. कारण की मी पण असं लिहू शकतो किंवा माझे पण जे विचार आहे, जेव्हा ते कागदावर उतरतात, तर ती एक एक चांगली मराठी कविता किंवा एक चांगली तूकवाली कविता नसून एक गझलच्या प्रमाणात मी जास्त आपल्याला व्यक्त करू शकतो. तर मला असं वाटलं, की नाही अ, गझल एक आवडही आहे आणि माझं एक एक स्ट्राँग पॉइंट पण म्हणून घ्या. तर आपण आता तुझ्या काही रचना ऐकूयात. तर आज कुठल्या हिंदी रचना तू आम्हाला अ, ऐकवणार बिलकुल. आहेस? माझ्याकडे काही रचना आहेत ज्याच्यामध्ये एक काही अतुकांत रचनाही आहेत आणि मी काही गझलही आहे माझ्याजवळ. काहीच दिवसांपूर्वी एक कविता होती. ही गझल नाही आहे. एक कविता होती. मी जसं म्हटलं, की पहिला जे पहिली पंक्ती किंवा पहिला शेर किंवा पहिला भाव जो आहे, तो एकदम यादृच्छिक येतं मनात आणि त्यानंतर मग ती कविता बनत चालते किंवा गझल बनत चालते. तर ही कविता लिहिली होती. अ, दलिया बनाया था आज माँ ने, दलिया बनाया था आज माँ ने, मीठा नहीं नमकीन, जो मुझे नापसंद है। झल्ला उठा मैं उस पर, कितना आसान है माँ पर गुस्सा करना। दफ्तर जाते हुए रोज भूल जाता हूँ कुछ न कुछ। दफ्तर जाते हुए रोज भूल जाता हूँ कुछ न कुछ। कितना गैर मुनज़्ज़म हूँ, लेकिन गैर मुनज़्ज़म म्हणतात अव्यवस्थित. आपण आपण जेव्हा आपल्याला एक एक स्ट्रक्चर्ड दिनचर्या नसते आणि आपण घाई-गडबडीत सगळं करत चालतो, तर त्याला म्हणतात गैर मुनज़्ज़म. दफ्तर जाते हुए रोज भूल जाता हूँ कुछ न कुछ. कितना गैर मुनज़्ज़म हूँ, लेकिन चिल्ला दिया मैं उस पर. कितना आसान है माँ के सर गलतियाँ मढ़ देना. मेरा हाथ पकड़कर एक-एक हर्फ लिखना सिखाया था बचपन में माँ ने. मेरा हाथ पकड़कर एक-एक हर्फ लिखना सिखाया था बचपन में माँ ने. कल वो नहीं लिख पा रही थी एक मैसेज मोबाइल में. चिढ़ गया मैं उस पर. कितना आसान है माँ को डाँट देना. वा. तबीयत नासाज थी मेरी पिछले कुछ दिनों से. तबीयत नासाज थी मेरी पिछले कुछ दिनों से. दवाइयाँ, फल, सब कुछ वक़्त पर मिलता रहा मुझे. अपने पैरों का दर्द भूलकर दिन भर दौड़-भाग करती रही. कितना मुश्किल है माँ के जैसा बन पाना. वाह. कितना मुश्किल है. सही. और अ, गजल आप सुनना चाहेंगे? बिल्कुल. माँ पर जितनी कविताएं लिखी जाए उतनी कम है. और फिर भी ऐसा ह्याच्या लगता है कि हम हां. क्या लिख रहे हैं. बिलकुल, बिलकुल. जी. आणि माझ्या लेखनात जर कोणी एक एक एक
पॅटर्न ऑब्झर्व करायला जाईल तर त्याला हे पण कळेल आहे की बऱ्याच गझलांमध्ये मी एखाद दुसरा शेर तरी मावर किंवा वडिलांवर किंवा एक एक परिवारवर एक पहलू असतो. लिहितो. हं. हा, तर एक गजल आहे की सफर की मुश्किलों को सहारा बना के चल, सफर की मुश्किलों को सहारा बना के चल, तू रास्तों को हम सफर अपना बना के चल, तू चाहे तो सहरा भी तेरा क्या बिगाड़ेगा, तू चाहे तो सहरा भी तेरा क्या क्या बिगाड़ेगा, बोलतो? मेहनत से खुद अपना दरिया बना के चल, वाह! सुपुर्दे खाक जब हो, सुपुर्दे खाक जब हो तो कोई गिला न हो, सुपुर्दे खाक जब हो तो कोई गिला न हो, दुनिया से ऐसा एक रिश्ता बना के चल, वाह! क्या बात! नेकी कर, इबादत कर, मुस्काने परोसा कर, नेकी कर, इबादत कर, मुस्काने परोसा कर, कोशिश कर, जहां को अच्छा बना के चल, वाह! नेकी कर, इबादत कर, मुस्काने परोसा कर, कोशिश कर, जहां को अच्छा बना के चल, बहुत हुआ है रुसवा बेवफा की चाहत में, बहुत हुआ है रुसवा बेवफा की चाहत में, अब तू तेरे इश्क का कायदा बना के चल, वाह! सवाब कमाना है अगर तुझे तो खुद को, सवाब कमाना है अगर तुझे तो खुद को, माँ बाप की खुशी का जरिया बना के चल, वाह, वाह, माँ वाह! बाप की खुशी का जरिया बना के चल. क्या बात है! क्या बात है! तो अभी तक आतापर्यंत जी तू गझल लिहिली आहे किंवा कविता लिहिल्या आहेत, अ, त्याच्यातनं तुझी सगळ्यात आवडती गझल किंवा कविता कोणची? तशा बऱ्याच बऱ्याच काही आहे. कारण की काही गझल काही गझल अशा आहेत ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही गझल अशा आहेत ज्या लिहिताना मला असं वाटलं की ही तर म्हणजे मी एका इंटरव्ह्यूमध्ये एका अभिनेता चं वक्तव्य ऐकत होतो. तर तो म्हणत होता की मूवी बनाते वक्त सबको यही लगता है की हम शोले ही बना रहे हैं. तर तर लिहिताना आपल्याला असंच वाटतं की ही सर्वोत्तमच गझल असणार आहे. पण मग कुठे ना कुठे ती तकनिकी बिंदूंवरती मग खरी नाही उतरत. एक गझल आहे खूप आधी म्हणजे माझ्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या अ, काळात मी लिहिलेली होती. अ, अगदी छोटी गझल आहे. तेरी खामोशियों की मैं सनम आवाज हो जाऊं, तेरी खामोशियों खुश की होतो. मैं सनम आवाज हो आवाज जाऊं, होतो. तू कोई धुन वहां पर बन, यहाँ मैं साज हो जाऊं, वाह! तू कोई धुन वहां पर बन, यहाँ मैं साज हो जाऊं, बयां आंखों से होते हैं जहन के राज सब तेरे, बयां आंखों से होते हैं जहन के राज सब तेरे, इजाजत तू अगर जो दे तेरा हमराज हो जाऊं, वाह! तेरे सजदे में रहता हूँ तुझे ही मांगता हूँ मैं, तेरे सजदे में रहता हूँ तुझे ही मांगता हूँ मैं, तू मेरा हो खुदा और मैं तेरी नमाज हो जाऊं, तू नज़्मों जैसी है सुंदर, तू गज़लों जैसी पावन है, तू नज़्मों जैसी है सुंदर, तू गज़लों जैसी पावन है, कभी राहत मुनव्वर मैं कभी फराज हो जाऊं, वाह, वाह, वाह! करेंगे हम मुकम्मल इस तरह अपनी कहानी को, करेंगे हम मुकम्मल इस तरह अपनी कहानी को, तू बस अंजाम हो जाना मैं जो आगाज हो जाऊं. वाह जी वाह! वाह, 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 वाह! क्या बात है! क्या बात! एक जो प्रश्न मी खूप वेळापासून विचार करते की विचारीत, हाँ. कोणत्या वयात हाँ. तू अ, कविता लिहिण्याची सुरुवात केली आणि काय उत्तेजन होतं त्याला? कुठल्या घटनेमुळे ती कविता समोर आली? अ, म्हणजे रहस्य किंवा कविताची लपवून ठेवायची असेल तर गोष्ट वेगळी आहे. तसं 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 काही नाहीये. पण हां, तेच आहे की गझल किंवा कोणत्याही प्रकारची कवितेची सुरुवात झाली 2016-17 मध्ये. अच्छा. आणि तेव्हाच मी मी एक जसं सांगितलं की पहिली जी रचना होती
पहिला भाव एकदम यादृच्छिक येतं आणि मग त्यानंतर त्यानंतर ती सुरुवात होत चालते. तर पहिली रचना माझी एक मराठी कविता होती आणि त्यामागचं कारणही होतं म्हणजे एक आपला जवळचा जेव्हा व्यक्ती त्याच्याशी बोलणं बंद होतं किंवा तो लांबवतो आपल्याकडून, तर काही एक निघतं आपल्या मनातून आणि कोणताही कलाकार असो, तर तो आपल्या कलेच्या माध्यमाने आपलं आपलं द्वेष, आपला राग किंवा त्याचा आनंद जो काही त्याच्या मनात आहे, तो त्या आपल्या कलेच्या माध्यमाने बाहेर काढतो. व्यक्त करत असतो. तर माझ्या 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 लेखणीतून ती कविता निघाली आणि तेव्हा चेतन फडणीस, चेतन दादांनी ती वाचली आणि त्याला असं वाटलं की म्हणजे पुढे किंवा काही असू शकतं किंवा कवितेचा जो अंकुर आहे असं म्हणतात की तो असू शकतो माझ्यामध्ये आणि मला जास्त जास्त वाचावं. नाही त्यावेळेस लिहावं तरी कमीत कमी वाचावं तरी. आणि मायमावशीचा पटल आपल्याला ती संधी देतो की आपल्याला उत्तम साहित्य, अगदी दर्जेदार साहित्य वाचायला मिळतं. तर त्याच्या म्हणण्यावरती मी समूहात आलो आणि मग पुढचं सगळं जे आहे ते चालत गेलं. वा, छान छान, उत्तम. खूप शुभेच्छा तुझ्या या यात्रेला. आणि बोलताना आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू सांगितलं की रंगमंच अशी तुझी पुष्कळ मैत्री आहे. तू आता म्हणतोय की तुला लहान पुष्कळ आधीपासून वाचनाची खूप आवड आहे. तर तुझा सगळ्यात आवडता लेखक किंवा कवी किंवा गझलकार कोण आहे? गझलकारांमध्ये जसं खूप वाचलेलं नाहीये, पण ऐकलेलं खूप आहे. कारण की आजकाल साहित्य त्याच प्रमाणात उपलब्ध आहे जास्त करून. पण पुस्तकांची जागा कोणी नाही घेऊ शकत. त्याचा एक वेगळाच आनंद असतं. तरी पण आपण जर गझलकारांबद्दल म्हटलं तर वसीम बरेलवी, प्रोफेसर वसीम बरेलवी, राहत इंदोरी यांना खूप ऐकलेलं आहे. बशीर बद्र यांना ऐकलेलं आहे. जॉन एलियाची काही कविता ऐकलेल्या त्या अगदी म्हणजे माझ्या पण मागच्या पिढीच्या आहेत. पण तरी पण त्यांचं नाव खूप ऐकलेलं आहे आणि त्यांचं नाव ऐकून मग त्यांचं साहित्य ऐकण्याची आवड झाली आणि त्यांना पण ऐकलं. आजकालचे जे कंटेम्पररी गझलकार आहेत त्यांमध्ये एक इंदौरचा एक मुलगा आहे निवेश साहू, तो खूप चांगल्या गझल म्हणतो. त्या खूप खूप चांगल्या गझल करतो. पाकिस्तानचे एक गझलकार आहेत तहजीब हाफी, ते युवांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तर ते माझे काही आवडते गझलकार आहेत. लेखकांमध्ये धर्मवीर भारती यांचं मला लेखन खूप आवडतं. सूरज का सातवा घोडा आणि गुनाहों का देवता, अगदी म्हणजे आपण आजकाल एक शब्द प्रचलित आहे बिंज वॉच. तर आपण कुठलाही वेब सिरीज आला किंवा काही आला तर आपण बिंज वॉच करतो. त्यांचा गुनाहों का देवता मी बिंज रीड केलेली आहे. म्हणजे एकदा ती जी पुस्तक घेतली मग ते संपवूनच मी ठेवली. तर हा, धर्मवीर भारती खूप खूप आवडते लेखक आहेत. बरं. तर जे तू गझलकार आता सांगितले, तर तुला काय वाटतं की कोणाच्या गझलांचा तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव आहे? मला असं वाटतं वसीम बरेलवी साहेब जे आहेत, त्यांची गझल म्हणायची चा जो एक अंदाज आहे, तो त्यांच्या समकालीन जे उर्दू शायर आहेत त्यांपेक्षा एक वेगळा आहे आणि तरीही ते म्हणजे त्यांची शब्दावली खूप सोपी आहे. त्यांचा जो कमांड उर्दूवरती आहे तेवढाच कमांड अगदी कुठेही 19 नाही, तेवढाच कमांड त्यांचा हिंदीवर सुद्धा आहे आणि ती तेवढी शुद्ध हिंदी बोलतात. तर त्यांच्या गझलांचा जो एक रूपरेखा आहे, ते खूप सोपे शब्द वापरतात. अगदी खूप मोठ्या गझला नसतात त्यांच्या. अमूमन 5 किंवा 7 किंवा 9 असे विषम संख्याचे शेर असतात गझलांमध्ये. पण काही लोकांचे खूप 11 किंवा 13 किंवा 15 गझलचे पण जातात शेरचे गझल जातात. पण एक
सीमित त्यांचा असतो आणि शब्दावली त्यांची अशी असते की एका साहित्याशी काही पण संबंध नसलेल्यानी पण जर वाचल्या तर त्याला ते समजण्यात येईल. वा, छान छान छान. आजच्या मुलाखतीचा अंतिम प्रश्न की घरातली किंवा तुझ्या आजूबाजू जी लोक आहेत, प्रोफेसर्स आहेत किंवा मित्र आहेत, त्याच्यातली तुझी सगळ्यात आवडणारी व्यक्ती कोण आणि कशामुळे? सगळ्यांचं माझ्या मते की हाच उत्तर असेल की त्यांचे आई वडिलांना ते आदर्श मानतात. माझाही तसंच आहे. कारण की त्यांनाच बघून आपण मोठे झालेलो असतो. त्यांनी कोणकोणत्या परिस्थितींसमोर गेलेले आहेत ते आपण बघितलेलं असतं. तरी मला असं वाटतं की ते खूप एक हायपोथेटिकल आणि खूप एक सगळं 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 चांगलं चांगलं झालेलं एक उत्तर असेल हे. तरी मी माझी आवडती व्यक्ती मी मी सांगतो मी भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांना खूप मानतो. त्यांच्याबद्दल बरंच काही वाचलेलं आहे आणि त्यांचा जो जीवन आहे त्यांच्याबद्दल जर आपण मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक विद्यार्थीला त्यांचं जीवन सांगितलं गेलं पाहिजे. काही त्यांचे भाषण ऐकलेले आहेत. पुस्तक तर आपण अग्नि की उडान, अग्निपंख वगैरे सगळ्यांनीच वाचलेले आहे. तर त्यांचा जो जीवन आहे तो मला खूप प्रेरित करतं की ते जे व्हायला चाहत होते ते झाले नाही. पण जे त्यांच्या हाती आलं त्या क्षेत्रात त्यांनी असा काम केला की आजही त्यांचं नाव अगदी स्वर्णाक्षरांमध्ये त्यांची नोंद घेतलेली आहे. तर तो एक बिंदू मला त्यांच्या जीवनाशी घ्यायसारखा वाटतो. त्यांच्या ऑटोबायोग्राफीचा एक ऑडिओ व्हर्जन अवेलेबल आहे गुलजारच्या आवाजामध्ये YouTube वरती. रामेश्वरम से राष्ट्रपती भवन तक ही एक पुस्तक होती आणि त्या पुस्तकाचा तो अनुवाद आहे आणि त्या अनुवादाची ती एक समरी आहे एक तासाची. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांचे जे प्रोफेसर होते अय्यादुराई सोलोमन, तर ते म्हटलंय त्यांनी की अय्यादुराई सोलोमन कहा करते थे कि जिंदगी कामयाब होने और नतीजे हासिल करने के लिए 3 ताकतों पर काबू पाना बहुत जरूरी है, ख्वाहिश, उम्मीद और यकीन. अगर मैं चाहता हूं कि कुछ हो जाए तो ये जरूरी है कि उसकी पूरी शिद्दत से मेरे अंदर ख्वाहिश पैदा हो और मुझे वो यकीन हो की वो होगा. म्हणजे काही पण जर आपण लक्ष ठेवलं आहे किंवा काही पण आपल्याला असं वाटतं की हे व्हावं किंवा हे मिळावं, तर त्याच्यासाठी जो पहिला स्टेप आहे ते आपल्या मनापासून सुरू होतं की आपली विल पॉवर तशी असली पाहिजे आणि आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे होईल. बरोबर. तर अब्दुल कलाम यांना मी खूप अगदी मानतो आणि मला असं वाटतं की सगळ्यांना त्यांच्याबद्दल वाचावं. वा, खूप खूप धन्यवाद चिन्मय. आणि आपण आपल्या मुलाखतीचा अंत जो आहे तो तुझ्या एका गझलेनी करू. तर एक गझल तू वाचावीस. बिलकुल. एक गझल आहे, त्याचा मतला असा आहे की मांझी को बवंडरों से डर लगता है, माझी को बवंडरों से डर लगता है, पर कश्ती को दरिया ही रहबर लगता है. ओहो. माझी को बवंडरों से डर लगता है, पर कश्ती को दरिया ही रहबर लगता है. यहाँ की भी हवा में घुली है मोहब्बत, यहाँ की भी हवा में घुली है मोहब्बत, ये शहर मुझे मेरा ही शहर लगता है. वाह वाह. हाथ थाम मेरा अगर चल सको तो चलो, हाथ थाम मेरा अगर चल सको तो चलो, फिर देखो क्या खूबसूरत ये सफर लगता है. और नफरत का चश्मा आंखों से उतार कर देखो, नफरत का चश्मा आंखों से उतार कर देखो, क्यों हर मुसलमान तुम्हें बाबर लगता है. बयां करता हूं मैं वो ही
जो खुद पर बीती हो, बयां करता हूं मैं वो ही जो खुद पर बीती हो, लोग यूं ही कहते हैं बंदा शायर लगता है। क्या बात है। और आखिरी शेर इसका ऐसा है कि कितना ही आलीशान हो ईंट पत्थर का मकान, कितना ही आलीशान हो ईंट पत्थर का मकान, उसमें माँ बाप रहते हो तो ही वो घर लगता है। क्या बात है, उसमें माँ उसमें माँ बाप बाप रहते रहते हो हो तो ही वो तो ही घर वो घर लागतं. लगता वाह वाह चिन्मय, खूप मजा आली गप्पा मारायला. आणि खूप गझल लिही, खूप प्रसिद्ध हो. लवकरच आम्हाला तुझं पुस्तक वाचायला मिळो, ह्या शुभेच्छा सकट. आता आपण रजा घेऊ, है। परत बिल्कुल। भेटू. नमस्कार. खूप खूप धन्यवाद धन्यवाद। रसिक हो. जरूर पहा आणि आवडल्या ही मुलाखत आपल्या मित्रांबरोबर, घरच्यांबरोबर नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.